मॉर्निंग सर्वांना आजचा दिवस आनंदाचा जावो। तर आज सकाळीच ना माझी सुरुवात परमेश्वराचे नामस्मरण कानावर पडण्यापासूनच झाली। ती म्हणजे कशी, तर आज मी ना सकाळी तुळशीची पूजा करत होते। तर निवृत्तीनाथांची पालखी आमच्या शेजारच्या बिल्डिंगमध्ये रात्री थांबलेली होती। तर सकाळीच मी बघितलं तर खूप छान बायका फुगडी खेळत होत्या आणि छान भजन बोलत होत्या, अभंग बोलत होत्या। तर एवढी सुंदर सकाळ माझी झाली ना, खूप मनाला प्रसन्न वाटले। आणि त्यानंतर मी तुळशीची पूजा करत होते, तर तुळस लावा ग बाई हे सॉन्ग पण त्या बायका बोलत होत्या। तर 1 मिनिटाची व्हिडिओ क्लिप तुम्ही सर्वांनी बघा। त्यानंतर 1-5 मिनिटात साईबाबांची पण पालखी आली। मग साईबाबांच्या पालखीचं पण दर्शन घेतलं। तर म्हटले चला आता आपण ना देवपूजा करून घेऊया। त्यानंतर मी सकाळची देवपूजा करून घेतली। सर्व देवांना स्नान घालून तिथलं आसन बदलून आणि इकडे सद्गुरू आत्मा मालिक माऊलींचा फोटो पण व्यवस्थित पुसून घेतला। त्यानंतर आज देवपूजेतनं माझ्याकडे फुलं संपले होते, तर 2 फुलं शिल्लक होते। तर मी फुलांच्या अशा पाकळ्या तयार केल्या आणि त्याच देवांना ठेवून अशा प्रकारे पूजा झाली। तर मी उद्या सकाळी गेल्यानंतर फुलं गावात आणणारच आहे। पण माझे मन असेच मला सांगते की जर आपली मनापासून भक्ती असेल तर परमेश्वर एक फुलाची पाकळी पण स्वीकारू शकतो। फक्त परमेश्वराला तुमच्याकडून खूप फुलं पाहिजे, खूप डेकोरेशन पाहिजे असं काही नसतं। तुमच्यापाशी असलेला भाव आणि भक्ती खूप महत्त्वाची असते। त्यामुळे जी साधी सिंपल पूजा केली ना, तीच मला खूप छान आणि प्रसन्न वाटलं। आणि जेव्हा अगरबत्ती किंवा धूप आपण देवपूजा करताना तो धूप असा उंच वरती जातो ना, त्यावेळेस असं म्हटलं जातं की देवाला आपली पूजा आवडलेली आहे। म्हणजे परमेश्वर हा आपल्याला गुप्त रूपात संकेत देत असतात, पण ते आपल्याला समजत नाही। तसेच माझ्याही बाबतीत आज घडले होते। तर बघू शकता अशा प्रकारे धूप वरती जात होता आणि अर्थात म्हणजेच बाबांना माझी पूजा आवडली होती। ते नंतर माझ्या लक्षात आले की त्यानंतर मी 1-5 मिनिटातच लगेच मेडिटेशनला बसले। तर छान माझं मेडिटेशन पण झालं। त्यानंतर मी किचनमध्ये आले। किचनमध्ये आल्यानंतर आहे ना थोडंसं गरम पाणी घेतलं आणि कोरा चहा घेतला, कारण मी दुधाचा चहा घेत नाही। त्यानंतर म्हटले चला मेथीची भाजी बनवूया। तर मुलांच्या टिफिनसाठी मी इकडे मेथीची भाजी बनवण्यासाठी कढईत तेल टाकलं, त्यात जिरे टाकले आणि मेथीची सुकी भाजी मी बनवत होते टिफिनसाठी। तर अशा प्रकारे जिरे मोहरी टाकून व्यवस्थित भाजी परतून घेतली। त्यानंतर आपल्याला पाहिजे तेवढं मीठ पण टाकून घेतलं आणि त्यातनं मेथीची भाजी आपण 2 प्रकारे करतो। तर मी हिरवी मिरची, शेंगदाणे, लसूण मिक्सरमध्ये बारीक करून आणि अशा प्रकारची भाजी बनवली होती। कधी ना मी कापून मिरची आणि त्यात दाण्याचा कूट टाकून तशी पण बनवते। पण आज जरा थोडंसं तिखट खावंसं वाटलं होतं, पण मुलांना तर टिफिनला जास्त तिखट नाही चालत, तर मग मी थोडंसं तिखट टाकून भाजी बनवली।
तर भाजी आपली झाली, तर म्हटले चला पोळ्या पण करून घेऊया. तर मग टिफिनच्या पण पोळ्या करून घेतल्या आणि बाकी सगळ्याच पोळ्या मी करून घेतल्या. तर असं माझं हलकं फुलकं सकाळचं रुटीन तुमच्याबरोबर शेअर केलं. तर असे पण व्हिडिओ मी आता टाकत जाणार आहे. तर सर्वांनी आपले व्हिडिओ बघत चला आणि आपल्या उज्ज्वलास व्लॉग्स या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब देखील करा. त्याचबरोबर आपला आध्यात्मिक जो चॅनल आहे उज्ज्वला लाईफस्टाईल अँड ब्युटी, त्या चॅनलवरती जाऊन सर्वांनी जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. त्यानंतर मी अशा प्रकारे संपूर्ण पोळ्या बनवून घेतल्या. आणि आजचा दिवस आजची सकाळ खूप प्रसन्न गेली, तशी तुम्हालाही जाओ. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच सांगा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब देखील करा. त्यानंतर संपूर्ण पोळ्या मी अशा प्रकारे करून घेतल्या आणि टिफिन पण पॅक करून दिले. तर पोळ्या करताना कणिक 10 किंवा 15 मिनटं अगोदर भिजून ठेवलं तर पोळ्या पण छान येतात, मऊ येतात. तर अशा प्रकारे माझं सकाळचं रुटीन असतं. तर आपले व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले व्हिडिओ शेअर करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एक छानशा ब्लॉगसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय.